शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, धम्माचे द्वितीय शासक पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 18 पगड्या जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई यांना मी प्रथम अभिवादन करतो। मैत्री बुद्ध विहारात सर्व उपस्थित उपासक आणि उपासिकांना मी मैत्रीपूर्ण जयभीम करतो। आज आम्ही धम्म संवाद मैत्री यात्रा निमित्ताने आपल्या गावात आलेलो आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्माननीय माझे गुरुवर्य बापूरावजी रंगारी, चिंचखेडचे पोलीस पाटील राहिलेले अतिशय प्रतिष्ठित सन्माननीय रामचंद्रजी बनसो, सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाऊ भोवते, आनंदभाऊ शिरसाट, डॉक्टर नरेंद्रजी अगम, माझे सन्माननीय मित्र धर्मपाटी तलवारे यांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। मला फारसं काही बोलता येत नाही, तरी मी प्रयत्न करत आहे। लिखाण मात्र चांगल्या पद्धतीने करतो। धम्म संवाद मैत्री यात्रा या निमित्ताने आम्ही मालखेड आपल्या गावी पोहोचलेलो आहोत। जिथं जिथं भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्म ग्रंथाचं वाचन होते त्या गावाला आम्ही भेटी देणार आहोत। धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं कर्तव्य आहे। जे लोक अनेक वर्षापासून ग्रंथाचं वाचन करतात त्यांचा कोणी सन्मान करत नाही, त्यांना विचारत नाही, त्यांच्यातनी मग निगेटिव्ह विचार येतात आणि ते सोडून देतात। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि धम्माच्या बाबतीत काही अडी अडचणी, समस्या, तक्रारी, सूचना काही तुमच्या असल्या ते ऐकून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्या गावात आलेलो आहे। ज्या भगवान गौतम बुद्धांनी अतिशय वैराग्य करून तपश्चर्या करून सम्यक संबोधी प्राप्त केली, धम्माचा मार्ग दिला, दुःखमुक्तीचा मार्ग दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, पण आपण खऱ्या अर्थाने धम्म स्वीकारला आहे का असं आपल्याला वाटते। पावित्र्याचा मार्ग, पंचशील, सदाचरणाचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग आणि शिवगुणांचा मार्ग 10 पारमीचा खऱ्या अर्थानं आपण अंगीकारल्या पाहिजे। नुसतं ऐकून वाचून आपल्याला काही परिवर्तन होणार नाही। पानाची पाता वेरमणी अशी म्हणून आपण मंगळवार, शुक्रवार, रविवार मटण, मच्छी, अंडी खात राहतो। किमान वर्षावासात तरी ह्या गोष्टी आपण वर्ज्य करायला हवा। मटण, दारू, तंबाखू, गुटखा याच्यातच आपले जास्त पैसे जाते। रेशन कार्डाचं धान्य फार स्वस्त आहे, जीवन जगण्याला काही पाहिजे नाही, पण आपल्या बाजूच्या जो शौक आहे हा इतका आहे की आपल्याला दारिद्र्य दुःखात लोटल्या जाते। आपण विचार करायला पाहिजे, आपण पंचशीलाच्या मार्गावर चालायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हा सारा भारत बुद्धमय करेन। हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याकडे पाहून म्हटलेलं आहे। आपण आपला नगर, मोहल्ला, आपलं गाव जरी बुद्धमय केलं या जीवनाचं सार्थक होईल। परित्राण पाठात म्हणतात, कायेची गुच्छ सकल दुगंधो गच्छन्ति सब्ब मरणवच। हे रक्तमासाचं शरीर, हे मलमूत्राचं शरीर, गच्छन्ति सब्ब मरणवच। मरण हा माणसाचा धर्म आहे। मरण येण्यापूर्वी हे शरीर आपण सार्थकी लावलं पाहिजे। भगवान गौतम बुद्धाचा धर्म, त्यांचं तत्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन आपण समाजात फिरली पाहिजे। आज आपल्या धम्माला खूप ग्लानी आली आहे। जिथे कुठं भागवत कीर्तन होते तिथे हजारो लोक हिंदू समाजाचे जमा होतात, ऐकतात, काळजीने त्याचं पालन करतात। हालाकी ते विचाराला धरून नाही, विवेकवादी नाही, विज्ञानवादी नाही, आपला धम्म एवढा आपल्याला लोणीसारखा, अमृतासारखा दिलेला आहे, तरी आपण विरोध करण्यास अयोग्य आहे।
आपण या गोष्टीचा कुठे विचार करावा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. जय भीम, नमो बुद्धाय.